आत्मा नमस्ते ग्रँड मास्टर्स आणि ग्रँड मास्टर 14च्या आपल्या सविता मॅम तुम्हाला आहे ना मॅम, तुम्ही तयार आहात ना शेअरिंग साठी? हो. ओके, चला तर खूप वेळच्या वाट बघत असलेल्या मॅडम आपल्याला त्यांचा ग्रँड मास्टरचा कसा बरं प्रवास झाला, ग्रँड मास्टरच्या प्रवासाने या दिव्य ऊर्जेने कोठून बाहेर काढलं, कुठपर्यंत पोहोचवलं आणि पुढची काय दिशा दाखवली आपल्याला मोठ्या प्रेमाने आणि आपल्यामधील विश्वास अधिक पुढे वृद्धिंगत करण्यासाठी सांगत आहेत. बोला तर ताई, काय वाटते तुम्हाला? परिचय द्या अगोदर. आत्मा नमस्ते. मी सविता मनोहर कोळेकर, ग्रँडमास्टर 14. मी पनवेल रायगडवरून बोलत आहे. मी प्राथमिक शिक्षिका आहे आणि रेखीला मी 25 सप्टेंबरच्या बॅचला जॉईन झालेली आहे. सर्वप्रथम मी असं म्हणेल की जन्म दिला आई वडिलांनी, आकार दिला गुरूंनी, तारले आध्यात्मिक गुरूंनी, परंतु 100% गॅरंटी आणि 100% अनुभूती देऊन जीवनाचे सार्थक केले ते आमच्या गुरुमाऊली ज्ञानमाऊली मंजुश्री मॅडमनी. त्यासाठी मी आपल्या मॅडमला आणि आपल्या ब्रह्मांडाला खूप खूप धन्यवाद देते. ग्रँडमास्टर घडणं म्हणजे एक मी आनंदाचा परीस मानेल. आनंदाचा परीस यासाठी की परीस ज्याच्या ज्याच्या म्हणजे लोखंडाच्या संपर्कात गेलं की त्याचं सोनं होतं. मग तसंच या ग्रँडमास्टर घडत असताना म्हणजे मॅडमनी जे जे आपल्याला हिलिंग टेक्निक शिकवलेलं आहे, मेडिटेशन शिकवलेलं आहे, त्या ज्ञानस्पर्शाने, त्या दिव्य ऊर्जेशी जोडल्याने आपल्या जीवनात केवळ आनंदाने आनंदच आलेला आहे. आपल्याला आनंद मिळालेला आहे स्वतःला, आणि आज आपल्याला आनंद घेऊन त्या परिस्पर्शाने आपल्यामध्ये पण ते परिस्पण आलेलं आहे आणि आपण इतरांनाही आनंदी करणार आहोत, असं माध्यम निर्माण झालेलं आहे. म्हणून मी याला म्हणेल की ग्रँडमास्टर घडणं म्हणजे एक आनंदी परीस होणं किंवा आनंदाचा परीस होणं, असं मी म्हणेन. आपण नेहमी असं म्हणतो की बाह्य सौंदर्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, म्हणजे आपल्या एकंदरीत जीवनामध्ये, की मला कोणते कपडे चांगले दिसतील, कोणते कानातले चांगले दिसतील, माझी केश रचना कोणती चांगली असेल. परंतु ज्यावेळी ग्रँड मास्टरला आपण आलो, तर इथे सर्वप्रथम कळलं ती आंतरिक बदल, मनाची सुंदरता, आत्म्याचं सौंदर्य इथं कळलं. कारण का एक एक मेडिटेशन इतकं पॉवरफुल घेण्यात आलं माफ करण्याचं, की त्याच्यामुळे एक एक आपण असं मुक्त होतोय ऋणातून, असं वाटलं. आणि एक आत्म्याचं शुद्धीकरण झाल्यासारखं, एक पवित्रता आल्यासारखी वाटली. ग्रँड मास्टर आता झाल्यापासून असं वाटतं की काही अशक्य नाही. म्हणजे तो प्रवास नंतर पुढे अजून सांगणार आहे. पण एक ग्रँड मास्टर म्हणून एक पावलं पावली आता मागावं लागत नाही. अशक्य असं काही नाही वाटत. आपोआप म्हणजे मनात आलं ना की मला असा असा प्रश्न आहे, तर आपोआप ते साध्य होतं. म्हणजे क्षणाक्षणाला पावलं पावलाला आपल्याला ते मिळत जाते, मागावंही लागत नाहीये, असं घडतंय. आता रिसेंटली उदाहरण सांगायचं झालं की मला आता इलेक्शन ड्युटी होती 7 फेब्रुवारीला. त्यावेळी जे ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदचं जे इलेक्शन होतं, तिथे कसं गाव जे मिळतं ते लांबच असतं. मग प्रश्न होता, रे आपल्याला सकाळी कसं आपण जाऊ किंवा काय असू. पण असं झालं की तिथे आपोआपच माझ्या 4 मैत्रिणी माझ्या बरोबरच्या मॅडम होत्या, आणि सकाळी जाण्याची पण सोय झाली आणि संध्याकाळी येण्याची पण सोय झाली. म्हणजे हे ब्रह्मांडाने केलं. म्हणजे अशा अनेक, एक नाही अशा अनेक पावलं पावलावरती आपल्याला घटना येतात. जरी आपल्याला अडचणी आल्या, तर एक विश्वास निर्माण झालाय की ब्रह्मांड आपल्याला नक्कीच याच्यातून मार्ग दाखवणार आहे आणि आपण याच्यातून बाहेर पडणार आहे. हा विश्वास ग्रँडमास्टरला आल्यापासून झालेला आहे. आणि बरोबर. आणखी महत्वाचं बोलायचं म्हटलं तर की ऋणातून मुक्त झालोय सगळं असं वाटतं, आत्म्याचं हं, शुद्धीकरण झाल्यासारखं वाटतंय. आणि मी म्हणेल की आपल्याला आता असं झालं की कोणताही प्रश्न असो, हं, तर आपल्याकडे जे आपल्या ऍपमध्ये किंवा तुम्ही जे जे आम्हाला शिकवलंय, त्यातले हं, सगळे जे प्रोटोकॉल आहेत की ते हं. वापरायचं. म्हणजे आपल्याला प्रश्न अनेक असले तरी सोल्युशन आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे म्हणतो ना, फक्त हे सूत्र घ्या याच्यात टाका, हे सूत्र घ्या हे सॉल्व्ह करा, असं एक झालेलं आहे. त्याच्यामुळे असं अडचणी निर्माण होतील, आता आनंदीच आनंद असणार आहे सगळीकडे. हं. आता मी सगळ्या ग्रँड मास्टरसाठी ओळी म्हणेल की सगळेजण आपण म्हणजे
जे जे आज आपण जॉईन झालं ग्रँड मास्टरसाठी, सगळेजण एक वेदना घेऊन आलेलो होतो, एक दुःख घेऊन आलेलो होतो. पण ते दुःख सगळ्यांचं सरून म्हणजे प्रत्येकाने आपल्याला इथे स्वतःला घडवले, म्हणजे की तुम्ही घडवलंय आम्हाला, तुम्ही आमच्यात तो बदल केलाय. म्हणून मग मी फक्त त्या 2 ओळी आपल्या सर्व ग्रँड मास्टरसाठी बोलते. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. हे खरं सगळ्या ग्रँड मास्टरने आपल्याला म्हणजे इथे येऊन घडवलंय आणि मॅडमच्या त्या टेक्निकमुळे किंवा मेडिटेशनने आपण इथे घडलोय सगळेजण आणि आपण इतरांनाही ते करणार आहोत. रेखीला मी खरं तर जॉईन होण्याचं कारण महत्वाचं म्हणजे म्हणजे जून जुलैच्या दरम्यान माझ्या कुटुंबामध्ये असं इतकी अशांतता, इतकं वादळ होतं किंवा इतकी भीती होती की काही सांगता येत नव्हतं की आज उद्याचा दिवस माझ्यासाठी काय घेऊन येणार आहे, काय भीती असेल माझ्या मनात, काय वादळ असेल. आणि त्या अशा वेळी माझी जी मैत्रीण आहे तिने मला खूप आधार देण्याचं म्हणजे त्यावेळी ती शोल्डर झाली माझ्यासाठी आणि तिने बरोबर. मला सावरण्याचा प्रयत्न केला आणि ती नेहमी तुमच्याशी बोलायची म्हणजे मॅडमशी बोलायची आणि तो मॅडमच्या करुणाभावान इतका होता की त्या करुणाभावाने असं मॅडम ज्या चौकशी करायच्या तर त्यावेळी असं वाटलं की नाही आपण हे जॉईन करावंच. आणि रेखीच्या फर्स्ट डिग्रीला मी ऍडमिशन घेतलं. रेखीचं फर्स्ट डिग्रीचं ऍडमिशन घेतलं त्यावेळी मला वाटत नव्हतं म्हणजे कसं होईल माझं म्हणजे मेडिटेशन होईल, पण ब्रह्मांडाने माझ्याकडून करून घेतलं. आणि त्या फर्स्ट डिग्रीला आल्यानंतर मनात मध्ये ती जी भीती होती ती पहिली माझ्यातली नष्ट झाली. ती भीती पहिली नष्ट झाली आणि मग सेकंड डिग्रीला हळूहळू आत्मविश्वास निर्माण झाला आणि माझ्यामध्ये फरक पडत गेला. आता शारीरिक आणि मानसिक बदल म्हणाल तर मला म्हणजे छोट्या छोट्या त्या काळामध्ये इतकं टेन्शन यायचं, प्रत्येक काय घटना घडेल किंवा काय असेल माझ्यासाठी हे सगळं असायचं. एक काळ असा होता की मिस्टरांचा स्ट्रेस एवढा वाढला की आता असं वाटत होतं की मला आता मेडिकल हेल्प घ्यावी लागेल किंवा असं काय असं वाटत होतं. परंतु त्या काळी सगळ्यात मोठी ऊर्जा मिळाली ती ब्रह्मांडाने दिली. कारण का मॅडम सांगायचं की तुम्ही जे पाठवतायत ना ते पहिलं बंद करा. तुम्ही चांगलं सकारात्मक पाठवण्याचा प्रयत्न करा. आणि ते तिथे मला कळलं की नाही आपण जास्तीत जास्त ब्लेसिंग काय असतं हे तिथे मला कळलं. आणि थर्ड डिग्री पर्यंत तर बऱ्यापैकी म्हणजे घरात शांत वातावरण निर्माण झालं आणि खूप आनंद मिळायला लागला त्या काळापासून. म्हणजे जसं दिवाळी आली सप्टेंबर ते नंतर ऑक्टोबरच्या एंडलाच म्हणजे ह्या 2 ते 3 महिन्यामध्ये एवढा इन्स्टंट बदल आणि इतका आनंद दुसरं कोणी नाही दिलं. केवळ तुम्हीच दिलेला आहे. म्हणून असं आहे. म्हणजे तो शारीरिक मानसिक बदल झालेलाच आहे. आणि मुलांचं पण म्हणजे आणखीन एक बदल झाला की म्हणजे मी मुलाच्या म्हणजे कॉलेजला निघाला ना तरी मला टेन्शन असायचं. ट्रेनने प्रवास करणार आहे. आता भीती असायची मनात त्याला आणि मी त्याला रोज कामाला जाताना ऑफिसला जाताना मी नेहमी फोन करायची की पोचला का? अरे तू पोचलास का? प्रत्येक रोज रोज 9 वाजता मेसेज की पोचलास का? त्याला आल्यानंतर परत बोलायची तुम्हाला फोन नाही केला. म्हणजे ही अति काळजी, अति ताण जो होता मनावरचा तो कमी बरोबर. झाला. ती भीती कमी झाली. एक आत्मविश्वास निर्माण झाला की अरे नाही कुठेतरी एक सोडून द्यायला पाहिजे त्यांच्यावरती त्यांच्या आपण इतकी अति काळजी, अति प्रेम नाही करायला पाहिजे. हा एक मोठा बदल झाला. नंतर शैक्षणिक बदल म्हणाल तर मी आता मी जे प्राथमिक शिक्षक ज्या क्षेत्रात आहे माझी जी शाळा आहे ती इथे हं. माझे सगळे आदिवासी बांधव आहेत. आदिवासी बांधवाची जी मुलं आहेत त्यांच्याकडून खूप निरागस प्रेम मिळतंय. मी आधी शिकवत होते तो विषय नाही, पण आत्ताच्या ज्या अध्यापनात आहे ना ते खूप बदल आहे. ते मुलं असे शांत ऐकत असतात. मी मुलांकडून पॉवर बॉल पण करून घेत असते. मग ते कधी कधी म्हणतात टीचर ते तुझं ते पृथ्वी ते घे ना, म्हणजे ते एकेरी आवाजात बोलते ते तुझं ते पृथ्वीचं घे ना पृथ्वीचं. किंवा असं पडल्यानंतर पण मुलांना आम्ही जवळ तर घेतोच रडण्यात पण मग मी त्यावेळी काय म्हणा थांबा आता मी तुमच्यावर जादू करते हा. असं मग त्या दिवशी एक मुलगा म्हणाला म्हणजे असं खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे. तो म्हणाला ते तुझं ती जादू कर ना जादू. म्हणजे असं असं कर म्हणजे तो एक भाव माझ्यासाठी वेगळा आहे. म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये बघाल तर म्हणजे ही अशी खूप प्रगती आहे आणि मला हेच करायचं की माझं उद्दिष्टच आहे की मला आदर्श विद्यार्थी माझे घडवायचे आहेत की जे सद्गुणांचा
हं, त्यांच्यामध्ये विकास करून जे हं. व्हर्च्यूज जे आहेत ते त्यांच्यामध्ये एवढे रुजवायचे आहेत की पुन्हा त्यांच्यामध्ये ती नकारात्मकता यायला नको. की आज आपण बघतो की हां, आज सगळ्यात जास्त जे आजार आहे ते शारीरिक पेक्षा मानसिक आजार जास्त आहेत. आणि मानसिक ते आजार त्यांनी जास्त आहे. हां, म्हणजे त्यामुळे जे स्वतः त्या पालकांचं जे खच्चीकरण होते हे मी अनुभवलंय माझ्या भाच्याच्या बाबतीत. मी काल परवा पण म्हणाले, की त्या हं, काळात जर असं काही असतं, म्हणजे मला हा जर मार्ग असता माझ्याकडे, तर हं, खूप किती मी काय केलं असतं. ते मला करता आलं असतं. त्याच्यासाठी त्याची 2 वर्ष वाया गेली. म्हणजे हं. म्हणजे हे आहे. म्हणजे याच्यासाठी मला करायचंय, हे माझं उद्दिष्ट असणारच आहे. आणि आणखीन एक उद्दिष्ट म्हणजे, की जेवढे जास्तीत जास्त रेकी हीलर असतील, ते आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या परिवाराला मला जोडायचं आहे. आणि मिस्टरांनाही म्हणजे मिस्टर ह्याला जरी नाही जोडले, तरी त्यांना मेडिटेशन तरी मी करायला लावीन, एवढं तरी मला आहे हे माझं उद्दिष्ट. ऐका, ग्रँड मास्टर्स ऐका. तुम्हाला काय हवं आहे ते बोला. जरी आणि तरी तुम्ही कोण ठरवणार? बरोबर. वे वाट बघूया. बरोबर आहे की नाही? वाट बघूया थोडीशी. असे अनेक हां. लोकं होते की मॅम ते जुळणारच नाही आणि त्यांच्या चोरून शिकलेले बरेच जण होते की नाही? ओके. हो. हो. सुरुवातीची इच्छा होती राणेदादा जुडले पाहिजे. राणेदादाच नाही तर राणेदादा आणि आणि संजय दादा पण जुडले. सुलभाताईचे मिस्टरही जुडले, भाऊ पण जुडले. त्यांची इच्छा होती ना मागच्या बॅचला. ऐका, जुन्या ग्रँड मास्टर्सनी हेच शेअरिंग केलं आहे आणि त्यांना नव्हता विश्वास की राणेदादा रेकी शिकणार म्हणून. त्याच होत्या. नाही, ओके. ब्रह्मांड करून आणि घेईलच. ग्रँड मास्टर होतील याची तर बिलकुल गॅरंटी त्यांना नव्हती. हो आणि ना. ते झालेत. काय ना, आपल्याला काय हवं आहे ते बोला. नका जर तर ठेवूया ब्रह्मांडासमोर. तुम्ही बोलणार आणि ब्रह्मांड देणार. तुमची जोडी बरोबर तिथे आहे. ठेवा. हो मॅडम. आणि आवडतं सेशन म्हणाल तर ते मृत्यूपर्यंत ध्यान जे आहे किंवा कृत्रिम जीव निर्माण करणं, मूलतत्व, विचार मूलतत्व, की हं. ते कसं-कसं सायकिक होत जातं, ते मला खूप आवडलं. हं. मृत्यूपर्यंत ध्यान मला का आवडलं? कारण का माझं असं मला नेहमी अजूनही असं वाटतं, की मी मेल्यानंतर ना, मला असं बघता आलं पाहिजे, की कोण किती रडतं, कोणाला काय वाटतं, असं मला मला असं सारखं वाटायचं. तर ते मृत्यूपर्यंत ध्यान झाल्यामुळे मला ते सगळं अनुभवता आलं. त्याच्यामुळे मला खूप आनंद मिळाला. म्हणजे त्या मृत्यूचं भय तर नव्हतंच कधी, पण ते मला खूप मला सारखी इच्छा असायची, की आपण मृत्यू मेल्यानंतर कोण काय बोलत असेल, कोण कसं वागेल, कोण काय. पण ते त्या मेडिटेशनमध्ये मला अनुभवायला मिळालं. आवडतं सेशन तर मी तुम्हाला सांगितलं आणि आवडतं मेडिटेशन ग्रँड मास्टर एक आहे आणि वटवृक्ष. कारण का वटवृक्ष हाच आपला या पूर्ण ह्याचा मी सार म्हणेल. कारण का आपल्याला हेच घेऊन जायचं आहे. कारण का आपल्याला आपल्यामध्ये ती परोपकार निर्माण करायचाच आहे. आपल्याला जे मिळालंय ते इतरांनाही द्यायचं आहे. बरोबर. हा एक सारच आहे. आणि हं, आणखीन एक मेडिटेशन आवडलं मॅडम, डिटॅच होण्याचं. हं. डिटॅच होण्याचं एन-एल-पी फॉरगिव्हनेस ते टीव्हीचं एक घेतलेलं ना, ते खूप आवडलं. कारण का मी 2 वर्षापूर्वी जो प्रसंग माझ्या आयुष्यात जो घडला, त्याने मला असं बऱ्याचदा असं फील व्हायचं, की ते सारखं-सारखं आलं तर मला तो पुन्हा भीती निर्माण व्हायची, की होईल का? होईल का? पण आता त्या प्रसंगाची भीती पूर्णतः कमी झालेली आहे. म्हणजे म्हणजे 80-90 95% म्हणाल तरी आहे. कुठेतरी 2 आहे थोडेसं 5% वगैरे. पण ती 95 मला ते खूप आवडलं ते मेडिटेशन एन-एल-पीचं. आणि हिलिंग म्हणाल तर म्हणजे आपल्या ते औरा क्लीन करणे, सायकिक हिलिंग आहे. ते सगळे प्रोटोकॉल आहेत, ते मला सगळेच आवडलेले आहेत. कारण का ते आणि माझी एवढी खरं तर प्रॅक्टिस नाही झाली. माझ्या बरेचसे सेशन 1-2 महत्त्वाचे सेशन गेले. परंतु आपल्या ॲपमध्ये तुम्ही इतकं सुंदर समजावलं, की ते मी नक्की प्रॅक्टिस करील. माझ्याकडून मेडिटेशन पण फार म्हणजे असं रोजच्या ह्याच्यामुळे कमी होते. पण मी इथून पुढे सगळं मेडिटेशन करणं किंवा ते हीलिंग करणं हे सगळं करणार आहे. नक्कीच. आणि आता रोज रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं. ओके. सकाळी हां, लवकर हां. उठून मेडिटेशन करायचं. नाही जमलं तर रात्री झोपायच्या अगोदर मेडिटेशन करायचं. तुम्ही लोकं एवढी सेवा करता, ड्युटी आहे, छोट्या बच्चांना दिवसभर सांभाळता. तुम्हाला मुळात ऊर्जेची गरज असते. स्वतः ऊर्जावान असलात तर मग ते घडणार. अधिक छान. ओके. आणि आर्थिक बदल म्हणाल तर
मला तसं आर्थिक बदलचं म्हणजे मला जे माझ्याकडे मी तुम्हाला प्रश्न पण विचारलेले, पण तो पण बऱ्यापैकी म्हणजे तिथे काहीच मिळणार नाही, तिथे काहीतरी मिळणार आहे, ही आशा आहे. म्हणजे अजून तो सॉल्व्ह नाही झाला, पण होईल. मला त्याचं काही वाटत नाही. मला जो महत्वाचा, जो मला इथे येऊन आवश्यक होतं, ते मला इथे मिळालंय. मी ज्या मूळ कारणासाठी आलेले ना, ते कारण मला म्हणजे ते माझं दूर झालेलं आहे. त्याच्यामुळे मला त्याचं काहीच वाटत नाही. आध्यात्मिक म्हणाल तर आध्यात्मिकमध्ये म्हणजे सगळ्यांचाच आमचा इथे आलेला सगळ्यांचाच अनुभव आहे, की आम्ही नामस्मरण सगळेजण करतो, परंतु त्या नामस्मरणात आपल्या मनाची ती एक स्थिरता नसते किंवा विचलित होतं मन. पण त्या मेडिटेशनमुळे बऱ्याचशी खूप फरक पडलेला आहे आणि परमार्थामध्ये पण नक्कीच प्रयत्न करणार आहे असंच. नक्कीच. आणि आता म्हणजे मी 4 ओळी म्हणजे एक कवितेच्याच एक मी बोला ना. थांबवणार तुम्हाला आणि सांगणार, आर्थिकतेचा बदलही होणार. वेट. ओके. सकारात्मक दृष्टिकोनातून आपण पावलं टाकूया. आपण व्हायब्रेशन ही क्रिएट नाही करूया, की मला त्याच्याशी खूप काही नाही आहे. डोंट हां, वरी. असा विचार करत चला, की हो, आता ते सुद्धा होणार आहे. कारण आपल्या होणार आहे. हक्काचं, माझ्या हक्काचं मला मिळणारच. हो. हं? नक्की मॅडम, नक्की. आता 4 ओळी म्हणजे प्रार्थनेच्या बोलेल मी त्याच्यासाठी. 4 ओळी फक्त प्रार्थनेच्या, की ह्या म्हणजे ऊर्जेशी जोडल्यानंतर आहे. ती आपली प्रार्थना आहे, ती तू बुद्धी दे. त्यातल्या शेवटच्या ज्या 4 ओळी आहेत, त्या 4 ओळी मी बोलते. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती. नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. पंखात या बळ दे नवे, पंखात या बळ दे नवे, जे पावया आकाश दे. जे सत्य सुंदर सर्वता जन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. की कुठलंही किती संकट आली तरी आता ह्या ग्रँड मास्टरमुळे ती नीती कधीच भ्रष्ट होणार नाही आणि आम्ही त्याच्यातून तारणार आहे. आणि तुमचा आवाज त्या मेडिटेशनच्या रूपाने सतत सतत त्या हृदयात आहे आणि असणारच आहे. काय धन्यवाद मॅडम. खूप सुंदर. खूप छान. खूप छान. बस अशीच ब्रह्मांडी ऊर्जा. आपल्या सेशनमध्ये अनेक शिक्षक आहेत आणि आता माझ्या अंतर्मनामध्ये आलं, की शिक्षकांचे ते पुढच्या पुढच्या परीक्षा, पुढच्या स्टेप सगळ्या होतच असतात आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की तुम्ही असलेले सगळे शिक्षक, त्या आदर्श शिक्षक आणि फक्त आदर्शच नव्हे तर राज्यस्तरीय आदर्श शिक्षकाच्या पायरीपर्यंत आणि त्याही पेक्षा उच्चपर्यंत तुम्ही पोहोचू देत. कारण तुम्ही शिक्षक एवढे सुंदर विद्यार्थी घडवणार आहात. कारण आतापर्यंत अनुभव आहे, जे अनेक प्राध्यापक, शिक्षक आणि मग पुन्हा मी म्हणते अंगणवाडीच्या त्या एक एक पहिली स्टेप ती त्या शिक्षिका, मदतनीस तिथून पासून आपल्याकडे आहेत. तर प्राध्यापक, लेक्चरर्स पर्यंत आहेत. त्या सगळ्यांच्या क्षमतांचा विकास झाला आहे या मेडिटेशन आणि या दिव्य ऊर्जेमुळे. आणि हो प्रत्येक मॅडम. जण असं सांगते आहे, की मॅम ऊर्जेच्या अगोदरचं आमचं टीचिंग आणि त्यानंतरचं टीचिंग, त्या अगोदरचं विद्यार्थ्यांचं प्रेम आणि नंतरचं प्रेम यामध्ये खूप बदल आहे. अशी सगळी ती भरारी मात्र आपल्या सगळ्या शिक्षकांच्या आयुष्यामध्ये येऊ देत, अशी ब्रह्मांडाला प्रार्थना. अजून एक बोलते म्हणजे आता म्हणजे मुलांचा निघाला म्हणून विषय.
तर सचिन तेंडुलकर त्यांचा मी धडा शिकवत होते. तर त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न वगैरे पुरस्कार वगैरे मिळाले आहे. मग पहिला पुरस्कार म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन यांना मिळाला. मग ते भारतरत्न याविषयी चाललेलं होतं. म्हणजे मी त्यांना सांगत होते, की त्यांनी खूप शिक्षण क्षेत्रात प्रगती केली, त्यांनी हे केलं, असं तसं सगळं सांगत होते, की शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी असं केलं. तर त्यांना ते ती भाषा एवढी बोजड त्यांना नाही जमत म्हणून सोप्या भाषेत सांगत होते. मग एका मुलाने मला प्रश्न, तुला कोणी दिला भारतरत्न, तुला भारतरत्न पुरस्कार? मग मला आतापर्यंत नाही मिळालं तरी मला तो माझ्यासाठी खूप मोठं आहे, माझ्यासाठी ते वाक्य. तुमच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला भारतरत्न दिला तर हो की नाही? हो ना, का तुला तर पाहिजे होता भारतरत्न, तूच तर एवढी हुशार आहेस. म्हणजे खूप रोजचे वेगवेगळे अनुभव असतात. म्हणजे खूप मुलांसाठी करता येतं. म्हणजे असं त्यांच्या बाबतीत राग, म्हणजे नक्कीच. जो एखाद्याचा अभ्यास करत करत नसेल तर तो यायचा थोडासा राग. पण आता ती समजवण्याची पद्धत पण वेगळी झालेली आहे थोडीशी. बरोबर. रिझल्टही बदलतो. आपल्या वर्गाचा रिझल्ट बदलतो, समजावण्याची पद्धत बदलते आणि मुलांची कॅचिंग पॉवर बदलते आपल्याकडून घेण्याची. कारण ते शब्द बदललेले आहेत, ऊर्जा बदललेली आहे. खरं तर आजचं जे मेडिटेशन झालं ना व्हॅलेंटाईन डेचं, मला ते बोलायचं होतं. पण त्या म्हणजे तुम्ही पहिलंच नाव घेतलं, त्या म्हणजे बोलत होता तुम्ही कोणी घ्या घ्या. पण त्या माझ्या मामे भावाच्या मिसेस संगीता तळे त्या होत्या. आणि मग ते मामे भावाचं दुःख पटकन माझ्या समोर आल्यामुळे ते मला नाहीच व्यक्त होता आलं. पण खरं तर आजचं जे मेडिटेशन झालं ना व्हॅलेंटाईन डेचं, खूप सुंदर मेडिटेशन झालं त्याच्यामध्ये, की मी त्या माझ्या पार्टनरला निवडलंय आणि त्याच्यामध्ये जे सकारात्मक आपल्याला करायचं आणि जे नकारात्मक ते टाकून द्यायचंय, ते खूप छान अनुभवायला मिळालं. ते मला सांगायचं होतं पण नाही बोलता आलं. आणि विशेष म्हणजे ते मैत्रिणीचं का बोलावं लागलं, कारण का त्या मैत्रिणीवरती मी खूप रागवलेलीच होते खूप. आणि आज मी तिच्याशी प्रेमाने बोलले. म्हणजे आजच्या दिवशी मी तिच्याशी माझ्या मनामध्ये तो आपोआप आलेला भाव होता ना, त्याच्यामुळे मी तो अनुभव पहिला सांगितला तिथे, की माझ्या मैत्रिणीचं म्हणजे ती पण माझी खूप चांगली मैत्रीण आहे. पण तिने मला खूप वेळा सॉरी पण म्हटलं किंवा त्याच्यानंतर माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण मनातून आतून मी तिला असं स्वीकारत नव्हती किंवा काय नव्हतं. पण आजच्या दिवशी मी तिला, "अगं काय चल आपलं काय असेल ते आपण सोडून दे. माझ्याकडून किंवा आपल्यात काय दोष निर्माण असेल, द्वेष निर्माण झाला असेल तर जाऊ दे." आजच्या दिवशी या प्रेमाच्या बंधाची म्हणजे आपोआप आलेलं जे फिलिंग होतं, ते मला व्यक्त करावंसं वाटलं. आणि पार्टनर सोबतची एनर्जी आपण समतोल एनर्जी झाली हो, त्या ध्यानामध्ये. हो. तिकडे कमी आहे, इकडे जास्त आहे एखादी गोष्ट. ती कमी जास्त बरोबर करूया. इकडे जास्त आहे, इकडे कमी आहे, ती बरोबर करूया. बस बॅलन्स करूया लाईफ आणि शेवटी आपण बॅलन्स लाईफ हे जगणंच खूप गरजेचं आहे. हं. हो, हो. नाही आणि अंतर्मनापासून धन्यवाद आणि मी एवढं विचारेल आता, की मग सविताताई तुमच्यासारख्या सगळ्या टीचर्सना तुम्ही काय सांगाल? मी सांगेल, की सगळ्यांनी ग्रँड मास्टर बनाच. आणि आपल्याला स्वतःला घडवा आणि इतरांना पण आनंद द्या. बस मी एवढंच सांगेन. खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. मला वाटते आनंद आता कोणाला प्रश्न आहे. आहे का विचारायचा? आहेत? विचारा विचारा पटकन चला. पद्माचा अजून मुलाखत राहिली आहे. पद्माताईला वेळ द्यायचा आहे. संजय दादांनी पण बऱ्याच वेळचा माईक सुरू करून ठेवलाय. रिव्हर्स सांगा. जर्नी. सविता रिव्हर्स ताईंची रिव्हर्जन रिव्हर्स. रिव्हर्जन मी म्हणाल तर 15 ते 20 वर्षांनी नक्की झाली. कारण का मी एक म्हणेल, की 2-3 वर्ष मी माझ्या कुटुंबापासून म्हणजे मी बाहेर पडलीच नव्हती. पण आता मी बाहेर पडते आणि ठेवते अपडेट. आणि खरंच आहे, की अजून एक राहिलं ते मॅडम बोलल्या ना, की काय सांगाल? तर बेस्ट व्हर्जन आपल्याला क्रिएट करायचंय. आपल्यातलं बेस्ट व्हर्जन क्रिएट करायचंय. जे काही राहिलं ते पूर्ण करायचंय. आणि झाले 20 वर्षांनी झालेली आहे. थँक यू. खूप खूप धन्यवाद सरिताताई. खूप सुंदर. खूप छान. नक्कीच. मला संजय दादा तुम्ही माईक सुरू केलेला आहे. तुम्हाला काही विचारायचं आहे? मॅडम, रविदादांना एवढंच विचारायचं आहे की आता त्यांना राग येतो की नाही येत, राग आणि राग आला तसं तर ते किती बघायचं वेळात शांत होतो? टायमिंग? नाही टायमिंग खरं काय तर म्हणजे किती ग्रँड मास्टरला आला तो टायमिंग किती कमी झाला किंवा काय, असं एवढंच, बाकी काय मला विचारायचं नाही. नाही खूप खूप धन्यवाद तुम्ही मला हा प्रश्न विचारला.
तसं बघायला तर मला राग फार पूर्वीपासून खूप नाही कमीच येतो. मी पहिला आधी सहन करून घेते म्हणजे राग नाहीच येत मला. पण आला तरी म्हणजे तो काही काळाने लगेच निघून जातो. छान. खूप अजून एक सुंदर. तुम्हाला सांगायचंय, तुम्ही अजून एक मॅडम मला बोलायचं त्या मॅडम बद्दल. तुम्ही त्या टीव्ही मधल्या यांच्यासारख्या दिसता, वनिता खरात सारख्या दिसता. हे तुम्हाला माहिती आहे काय? थँक यू. थँक यू, थँक यू. वनिता खरात मात्र आम्हाला माहिती नाही. हास्य जत्रामधल्या. हास्य अच्छा. जत्रेमधले आहेत त्यांच्यासारख्या दिसतात. त्यांच्या चेहऱ्याची आणि त्यांची सेवन ठेव मला त्यांना बघितलं की त्यांची आठवण होते. जेव्हा त्या मेडिटेशन येतात ना ज्या वर्गावरती, मला ते ते आठवतं की ह्या त्यांच्यासारख्या दिसतात. तर साम्य आहे, भरपूर साम्य आहे त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यामध्ये तसं बघा. हो काय. आमच्या केंद्रातल्या पण एक मॅडम म्हटलेल्या, "तू जरा बघ, ती तुला तुझ्याशी साईड फेसनी तुझ्यासारखी दिसते." मग कदाचित ही असेल लई. हा, हे अधिक महत्वाचं ना दादा. वनिता ताई सविता सारख्या दिसतात. सविता हो वनिता हो. ताई सारख्या नाही, असं म्हणूया आपण. वनिता ताईंना म्हणूया, तुम्ही आमच्या ग्रँडमास्टर सविता यांच्यासारख्या दिसता. खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यासाठी म्हणून मध्येच रोहिणीने व्हिडिओ सुरू केला. का केला माहिती नाही. लगेच सविताबद्दल बोलायला आल्या त्या. हां, वाटलंच मला. खरंच मॅम, चेहरापट्टी वगैरे तसंच आहे आणि हसतात पण फार सुंदर त्या. छान हसतात. थँक यू. थँक यू. बारकाईने अभ्यास केला ग्रँडमास्टरचा. अंगीकारलं भरपूर. अंतर्मनापर्यंत ते भाव, ते प्रत्येक मेडिटेशन अनुभवलं. खूप सुंदर प्रकारे प्रवास पुढे केला. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि नक्कीच प्रत्येकाला भरभरून बोलायचं आहे. अधिकही अर्धा तास आपला मुलाखत चालेल. बोल ना मध्ये-मध्ये. आहे की नाही? रविवारचे सेशन आहेत. आता मात्र मोठ्या प्रेमाने धन्यवाद. आत्मा नमस्ते. आत्मा उद्या नमस्ते. मेडिटेशन मॅम रेग्युलर टाइमला ना? आत्मा नमस्ते. पहिले. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.